देहामध्ये ज्या दिवशी आपला जीव या ठिकाणी आला त्या दिवसापासून त्याच्याजवळ काळ हा बांधून येत असतो. आपल्याला सांगता येत नाही आपलं मरण कधी आहे. जर मरण जर चांगलं करायचं असेल तर आज परमार्थाला लागावं लागेल. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी आधी करून संतांनी का परमार्थ केला? कारण की मरण सुखाचं व्हावं. शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. या ठिकाणी मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर सांगता येत नाही की मरण कधी येईल. कारण की बैसला शेजारे काळ उषा, पाहत से उंदीर घेऊन जाय बुका, पाहत से उंदीर घेऊन जाय बुका, तैस काळ लोकाने तसे. ज्या दिवशी या मृत्यू लोकामध्ये आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला त्या दिवसापासून आपल्या शेजारी काळ आहे. बैसला शेजारी काळ उषा. पण तो काळ कसा बसलाय? पाहत असे उंदीर घेऊन जाय बोका, तैसे काळ लोका नेत असे. ज्या प्रकारे उंदीर जो आहे तो त्या बोक्याच्या मुखामध्ये असावा, आता त्या उंदराला दुसरं काही नाही, मरण स्वीकारावं लागेल. त्याच प्रकारे जन्म जरी सत्य आहे पण मरण ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगतामध्ये एकही मनुष्य असा नाही की जो सांगू शकेल की मला मरण येऊ शकणार नाही. म्हणून परमार्थ का करायचा, का विचार करायचा? कारण की जीवन आपल्याला मनुष्याचं भेटलं, जन्म आपल्याला मनुष्याचा भेटला, पण मरण आपलं सुखात झालं पाहिजे म्हणून हा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी जीव येत असताना त्याला यावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा.